तुम्हाला खरोखर तुम्ही क्रिकेट खेळू शकला नाही प्रोफेशन म्हणून आणि तुम्ही प्रोफेशन म्हणून देवानंदही होऊ शकला नाहीत हे तुमचं खुपणं तर आम्हाला तुम्ही स्वतःहून सांगितलं. पण ह्या सेगमेंटमध्ये ह्या व्यतिरिक्त तुम्हाला काही खुपणाऱ्या गोष्टी असतात त्या मांडता येऊ शकतात तुम्हाला इथे. मला एक गोष्ट अजून जी नेहमीच खुपते, मला वाटतं ह्यालाही खूपच असेल, की जगामध्ये सगळ्यांचं क्षेत्ररक्षण सुधारलं, आपलं का सुधारत नाही. आपलं तुला सांगतो की आपलं धावणं जे असतं ना, म्हणजे आज जगात तू कुठलीही टीम घ्या, बांगलादेश घेतली तरी त्याचं सुधारलेलं क्षेत्ररक्षण आपलं सुधारलेलं आहे. आपले थ्रो इतके वाईट येतात की थ्रो जनरली कसा यायला पाहिजे की बॉलरकडे येत असेल तर एक टप्पा यायला पाहिजे, यष्टीरक्षकाकडे जायचं असेल तर त्याकडे स्ट्रेट जायला पाहिजे, व्यवस्थित एक टप्पा येऊन किंवा डायरेक्ट जायला पाहिजे. यष्टीरक्षकच्या बरोबर स्टंपच्या मागेवर. आणि आपल्याकडे जर तू बघशील तर यष्टीरक्षक दोन्ही बाजूनं पळत असतो, बॉलर्स पळत असतात. हे जे आपले क्षेत्ररक्षक जे आहेत ना, ह्यांना जर कुरिअर सर्व्हिसमध्ये किंवा पोस्टात नोकरी दिली असती ना, तुला सांगतो तर हा ऐश्वर्या राय बच्चनचं जे काय प्रेझेंट असेल ते बच्चनच्या घरी न जाता सलमान खानच्या घरी पण जाऊ शकेल. अशी परिस्थिती. आणि हे मला खूपतं सगळ्यात जास्त. म्हणजे आपली जी फिल्डिंग आहे ती फिल्डिंग मला प्रचंड खूपते. आपली बॉलिंग सुद्धा खूपते. आपल्या बॉलर्सचा फिटनेस मला खूपतो. सिलेक्टर्सचं पण बरंच खूपतं, पण आपण त्याच्यावर नंतर येऊ. किरणजी, तुम्हाला खुपलेल्या गोष्टी आजवरच्या? मला असं खूपतं की क्रिकेटच्या बाबतीत जेव्हा लोक असं म्हणतात की पब्लिक स्पेशली जर 2003चं इन्सिडेंट तुम्हाला सांगतो मी. आम्ही टीम सिलेक्ट केली, टीम गेली, पहिली मॅच हारली आणि लोकांनी दगड मारले राहुल द्रविडच्या घरी, सचिनच्या बाबतीत वाटेल तसे बोलले. तर तिकडे खूपतं काय सचिन तेंडुलकरच्या बाबतीत तुम्ही असं वाटेल तसं लिहितात, वाटेल तसं बोलतात तुम्ही, गावस्करच्या बद्दल, कपिल देवच्या बद्दल. म्हणजे ह्या क्रिकेटर्सनी एवढं मोठं काम केलंय. तेंडुलकर बघा, तर तेंडुलकरला तुम्ही काढून टाका तर काय राहणार. आज BCCI आहे ते तेंडुलकरमुळे आहे, कपिल देवमुळे आहे, आज गावस्करमुळे आहेत. की हे सगळ्यांनी क्रिकेटरनी BCCIला वरती आणलेलं आहे. तर तेवढा रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. आता इन्सिडेंट झाले, गावस्करांना काढले IPL मधनं, पण ते चांगलं वाटत, चांगला टेस्ट नाही येतो. तर मला असं वाटतं की तिकडे मला खूप खुपतं. आणि हे क्रिकेटरांनी क्रिकेट वरती आणलंय. BCCIच्या लोकांनी क्रिकेट नाही हे वरती नाही आणलंय. तुम्ही दोन्ही पोझिशन्स केलेल्या, म्हणजे तुम्ही एक क्रिकेटर म्हणून देखील खेळलेलात आणि सिलेक्टर पण होता. त्यावेळेला तुमच्याबद्दल खूप तुमच्या सिलेक्शन बद्दल लिहिलं गेलं त्यावेळेला. सिलेक्टर बद्दल नेहमी लिहिलं जातात का की पप्पू आहे, पप्पू जर लिहिलं नाही तर त्याला पोट भरणार नाही त्याचं. पण हे चुकीचं आहे. म्हणजे कुठेतरी खोड्या काढायच्या असतात. आज इकडे आता त्यांची बॅट बरोबर नाही आली त्याची. आता एक दिवस तो माणूस आहे, तो व्यक्ती, त्याची बॅट कधीतरी सचिन तेंडुलकरची चूक होऊ शकते, पॉसिबिलिटी आहे. त्यांनी बॉल चुकीचा मारला, पण ते उद्या नेक्स्ट डे त्यांनी खराब शॉट खेळला, असा शॉट खेळायलाच नाही पाहिजे त्यांनी कधी, असं सगळं होतं काय वेळेस. असं पप्पा रिस्पेक्ट सगळं आहे, पण चिकार लोक असं लिहितात, वाटतं तसं बोलतात टीव्हीवर, तर ते जर तिकडे खूपच खुपतं. मला सुदैवाने पोटासाठी लिहायची वेळ नाही आलेली, ही एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे. पहिली गोष्ट, इंजिनियर असल्यामुळे पोटासाठी लिहिता आलं. आणि 2003ची ह्यांनी टीम काढली, ती खरोखरच चांगली टीम होती. एक तो फक्त एक दिनेश मोंगिया सोडला, तो कोणाचा आत आला मला काय माहित नाही, तो ह्याचा नसावा असं मला वाटतं, कारण तिकडे कोणाचं तरी कोण असू शकतं. पण तो एक सोडला तर 2003ची टीम आपली अत्यंत उत्तम टीम होती. द्वारकानाथ संजगिरींपेक्षा मंदिरा बेदी जास्त सक्सेसफुल आहे, हे कुठे खुपतं का नाही खुपत? तिच्याकडे असं काय आहे जे द्वारकानाथ संजगिरींकडे नाहीये? आता हे मी तुला काय सांगायला पाहिजे का? तू मला अशा अडचणीच्या जागी प्रश्न विचारलेला आहेस की सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. की जे मंदिरा बेदीकडे आहे, जे पुरुषांना पाहिजे ते, आणि जे माझ्याकडे आहे ते पुरुषांना नको. आणि पुरुष मॅचेस बघत असतात. तुला माहितीये की त्यावेळेला, त्या काळामध्ये ज्या वेळेला मंदिरा बेदी होती, त्यावेळेला लोक मुद्दामून हायलाइट्स बघायचे, म्हणजे की ज्यांना क्रिकेटमध्ये इंटरेस्ट नव्हता, कारण त्यांना मंदिरा बेदीचे हायलाइट बघायला लागायचे. तुला एक आता मगाशी हा जो बोलता सांगतो, एक किस्सा मी तुला सांगतो की असा किस्सा आहे. तुला माहिती की ह्यानी आपला गांगुलीने एकदा जिंकल्यानंतर शर्ट काढून फिरवला. हा मगाशी तुझं म्हणाला की एक ॲग्रेशन आलेलं आहे. तर त्या कार्यक्रमानंतर, त्या मॅच नंतर गंमत अशी झाली की गांगुलीला घरच्यांनी भयंकर दम दिला आणि त्याला सांगितलं की हे बघ, पुन्हा जर असे उद्योग करशील ना, तुला घरात घेणार नाही, असं मी ऐकलं. हा, कारण गांगुलीच्या घरचे पण अत्यंत सुसंस्कृत फॅमिली आहे, त्यांची एकत्रित कुटुंब आहे वगैरे 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 वगैरे. तर ज्या वेळेला 2003च्या ह्याच्या वर्ल्ड कपच्या वेळेला आपण जिंकत होतो ना, तर मला असा प्रश्न पडला की समजा आपण जर वर्ल्ड कप जिंकलो
तर मग काढून शर्ट कोण फिरवणार? बरं, गांगुली नाही तर दुसरा कोण नाही. तुला जर राहुल द्रविडनी खिशात हात घालून रुमाल सुद्धा काढून फिरवलं नसतं. सचिन तेंडुलकरनी तर खिशात हात सुद्धा घालता नव्हता. तर त्यावेळेला मला एका प्लेअरने असं म्हटलं होतं की बहुतेक ती आम्ही जबाबदारी मंदिरा बेदीवर सोपवू. जेवढा मीडिया वाढलेला आहे, त्यांना ते जेवढं कॅनव्हास त्यांना मिळालेलं आहे, तर हे कुठेतरी खुपतं का की तुमच्या वेळेला नव्हतं म्हणून? नाही, का की असं सगळं टाइम बदललेला आहे अवधूत. तुमचाही टाइम बदललेला आहे. तर मला असं काही कंप्लेंट नाही आहे यामध्ये, आणि चांगलं आहे आणि प्रगती व्हावी अशीच. आणि त्यामध्ये बेस्ट पार्ट अवधूत, आमच्या वेळेस पैसे नव्हते, पण आम्हाला खूप मजा आली आणि अजूनही आनंद येतो आम्हाला त्यामध्ये. आणि दुसऱ्यांना येतात पैसे मिळतात यंग क्रिकेटरला, खूपच चांगली गोष्ट आहे. पूर्वी क्रिकेटरला पैसे मिळत नव्हते आणि चिक्कार क्रिकेटर असे वाया गेले, त्याच्यामुळे त्यांची लाईफ खराब झाली, त्यांना फायनान्शियली काही मिळत नव्हतं. आताही रणजी ट्रॉफी क्रिकेटरांना 1.5 लाख रुपये मिळतात प्रत्येक मॅचचे. हे चांगली अमाऊंट आहे. तुम्हाला MBA स्टुडंटला तुम्हाला 25 लाखाची कोणी नोकरी देत नाही, तुम्हाला 15 लाखाची नोकरी देत नाही. आणि तिकडे केवढं कॉम्पिटिशन असते. तर तुम्हाला इकडे क्रिकेटमध्ये तुम्हाला 1.5 लाख रुपये प्रत्येक मॅचला मिळतो. तर 15-20 लाख रुपये मिळतात वर्षाला तुम्हाला. तर खूप चांगली गोष्ट आहे. पण इथे मला एक गोष्ट खुपते, सांगा. म्हणजे ज्याला डिझर्विंग क्रिकेटर आहे ना त्याला पैसे मिळायला काहीच हरकत नाही. पण IPLने एक गोष्ट चांगली केली. IPL आल्यावर काय झालं की पूर्वी फक्त 5 किंवा 6 टॉप क्रिकेटर्सना पैसे मिळायचे, त्याच्याऐवजी आता 20-25 क्रिकेटर्सना पैसे मिळतात. ही एक चांगली गोष्ट आहे. पण वाईट गोष्ट काय की कुठल्याही क्रिकेटरची किंमत कशी वाढते त्या 20 ओव्हरच्या मॅचमुळे. म्हणजे एक माणूस येतो की ज्याला 4.5 कोटी मिळतात, 5 कोटी मिळतात, 10 कोटी मिळतात, 11 कोटी मिळतात, आणि मग दुसऱ्या बाजूला एक लक्ष्मण सारखा प्लेअर असतो किंवा एक द्रविड सारखा प्लेअर असतो, त्याला 1-1.5-2 कोटी मध्ये बसायला लागतं. अरे हा क्लासचा फरक आहे. कुठे मसाला दूध, कुठे आंबट ताक. तुला मी खरं सांगतो, ही गोष्ट खरोखरच महत्वाची आहे याच्यामध्ये. सगळ्या क्रिकेट संघांच्या अध्यक्षपदी कायम राजकारणी असतात, हे खुपतं का? बऱ्यापैकी खुपतं. पण राजकारणी माणूस हा लागतो. ह्याचं कारण काही वेळेला जर त्या माणसाला इंटरेस्ट असेल क्रिकेटमध्ये तर तो लागतो. ह्याचं कारण असं की बऱ्याच ज्या गोष्टी करायच्या असतात, ऍडमिनिस्ट्रेशन असतं, त्यासाठी राजकारणी माणूस हा उपयुक्त पडतो. क्रिकेटर हा नेहमीच चांगला ऍडमिनिस्ट्रेटर असेल असं नाही, पण त्या राजकारणी माणसाच्या हृदयात क्रिकेटबद्दल प्रेम पाहिजे. ते जर नसेल तो केवळ तिकडे पोझिशन म्हणून आला, हव्यासापोटी आला, त्याला जो एक त्याच्यावर जो प्रकाश झोत येतो त्यासाठी आला किंवा इतर कुठल्या कारणासाठी आला, तर ते चुकीचं आहे. मला खुपतं. आणि या तुम्ही पण 3-4 वर्ष राहा, 25-25 वर्ष, 30-30 वर्ष, पण दुसरे म्हणजे काहीच नाही कोणी. तर ते पॉलिटिशियनचं काम आहे लोकसेवा करायची, त्यांचं कॉन्स्टिट्यूशन बघायचं असतं. तुम्ही क्रिकेटमध्ये कशाला बघायला येतात? नाही, पण राजकारण्यांचं पण असंच म्हणणं आहे की तुम्ही क्रिकेट खेळा ना, क्रिकेटमध्ये रिटायर झाल्यानंतर तुम्ही नवज्योत पण सिंग जायला सिद्धू लागलं सारखं ना. तुम्ही खासदारकी का लढवता? पण आता जायला लागलं तिकडे. हा? तिकडे गेले तर जरा बरं वाटतं आम्हाला. क्रिकेटरही गेले तिकडे आता. अच्छा, यु नो. मग ते तिकडे गेलं तर बरं वाटतं, ते इकडे आले तर बरं नाही. पण नाही, ते किती वर्षापासून इकडे. हो, 60-70 वर्ष, 70 वर्ष झाले ते सगळे इकडेच आहेत. आणि पर्सेंटेज बघा ना, तिकडे 2, इकडे 32 आहेत स्टेट, आमचे 31 आहेत, त्याच्यामध्ये 28 पॉलिटिशियन्स आहेत. पर्सेंटेज तर बघा. इंडियामध्ये एक लॉ पास करायला पाहिजे. आता तुम्ही कॉमनवेल्थ बघितलं, कसा तमाशा चालला तुम्ही बघता, ते काय चाललंय. तर तिकडे असं एक लॉ पास करायला पाहिजे की स्पोर्ट्स पर्सनच असले पाहिजे. दुसऱ्या देशामध्ये असे नाही आहेत. यु नो, ते स्पोर्ट्स पर्सनला त्यांना रिस्पेक्ट मिळतोच तेवढा, आणि ते लोक चांगले कामं करतात. आणि कशाला जरूर आपल्याला कुठची परमिशन घ्यायची, लाईटची परमिशन घ्यायची म्हणजे मिनिस्टर लागतो तुम्हाला. ॲज अ ले मॅन व्हाय आय कांट गो देअर अँड गेट माय परमिशन डन. मी इव्हेंट करतोय ना. आज मी बॉर्डा क्रिकेटचा सेक्रेटरी आहे, मी किरण मोरे क्रिकेटर आहे. तर मी जर परमिशन नाही घ्या तर मला काय मिनिस्टरची चिठ्ठी पाहिजे? अरे लाईटची म्हणजे घरची परमिशन घ्यायला पण मिनिस्टरची परमिशन घ्यायला जावं लागतं तुम्हाला. हे मी मान्य नाही तिकडे. क्रिकेट पॉलिटिशियनच चालवतात.